नमस्कार. आपण आहोत भुसावळ विधानसभा मतदारसंघात. या ठिकाणी गेल्या 20 वर्षापासून भाजपाची सत्ता आहे. या ठिकाणी संजय सावकारे हे आमदार या ठिकाणी आहे. त्यांनी किती काम केलं आहे याने किती काम झाले पाहिजे या ठिकाणी आपण साधारण सर्व जे व्यक्ती आहे यांच्याकडनं नागरिकांकडनं आपण जाणून घेणार आहोत. सर, काय सांगणार आज आपण भुसावळ शहर विधानसभेमध्ये आहात, काय कामं झाली आहेत? आरोग्याच्या माध्यमातून बरीचशी कामं झालेली आहे. ट्रामा केअर सेंटर झालेलं आहे, तिथे जवळपास सर्व मशिनरी अवेलेबल आहे. त्यानंतर MIDC दीपनगर थर्मल पॉवर स्टेशनच्या माध्यमातून रोजगाराचे जे प्रश्न होते भुसावळचे बऱ्याच अंशी मिटलेले आहे. काही प्रश्न आहेत, पाण्याकडे थोडं लक्ष दिलं तर बरं होईल. म्हणजे पाणी प्रश्न या ठिकाणी मिटलेला नाही अजून. मिटला नाही, थोडासा म्हणजे ते प्रयत्न करत आहेत, पण लवकर करेल तर बरं. म्हणजे तुम्हाला समाधान वाटतं यांच्या कामावरती? हा, मी समाधान, पूर्ण सॅटिस्फाईड आहे. अजून कुठली कामं होतील असं वाटतं तुम्हाला? शिक्षणाच्या माध्यमाची जे कामं, जे गोरगरीब मुलांना शिक्षण कमी खर्चात काही उच्च योजना आल्या दर्जाचं, आहेत? हा, योजना वगैरे चांगल्या आल्या आपल्याकडे, तर भरपूर अशी कामं आहेत की जे होऊ शकतात. या ठिकाणी बरेचसे कामं झालेले आहेत. आपण काही महिला भगिनी आपल्याकडे सोबत आहे. काय सांगणार ताई, महिलांसाठी कुठली कामं झालेली आणि कुठली कामं झाली पाहिजे? सर, महिलांच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर कसं आहे, सर्वात पहिले तर आम्ही सुरक्षिततेचा विचार करू. आम्ही जे गाडी चालवतो तर त्या रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. कुठलाही भुसावळचा ऑलमोस्ट रस्ता, जो मेन रस्ता आहे, गडकरी नगर, शिवाजीनगर, गुलमोहर, प्रेस्टीज, जामनेर रोड, मेन म्हणजे जामनेर रोडवर एवढी पब्लिक वाढलेली आहे, गाड्यांची संख्या वाढली आहे, तितकीच खड्ड्यांची संख्या वाढलेली आहे. खड्डा चुकवताना गाड्या इतक्या आउट साईडला चालल्या जातात आणि आरोप लागतो की बायकांना गाडी चालवता येत नाही. हे अतिशय चुकीचं वाक्य माणसांच्या थ्रू ऐकायला येतच प्रत्येक लेडीजला. पण गाड्यांचा दोष नाहीये, रस्त्यांचा दोष आहे. महिलांचा दोष नाही गाडी चालवताना. महिलांना रस्ता चांगला मिळाला तर गाडी व्यवस्थित चालेल. दुसरा प्रश्न आहे रोजगाराचा. जर महिला अशा आहेत भरपूर की ज्यांना महागाई एवढी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे भाजपा सरकारच्या काळात की महागाईला तोंड देण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला म्हणजे घरातून प्रत्येकाला कमवण्याची गरज निर्माण झालेली आहे. मध्ये कमी शिकलेल्या महिला आहे, त्यांना कुठे जॉब मिळणार नाही आणि मिळालं तर त्या 3000 रुपये महिन्यावर कुठेतरी दुकानात काम करणार, मुलांना 8-8 तास 10-10 तास सोडवून घरचं पूर्ण करून त्यांना जर मुलांना सोडून 8 तासाचे 3000 रुपये जर मिळत आहे तर किती बिकट परिस्थिती आहे. जर MIDC मध्ये काम आहे तर MIDC किती दूर आहे, तर MIDC मध्ये जर 4000 रुपये महिन्यासाठी जर बाई एवढ्या लांब जाईल तर त्यांच्यासाठी काही व्यवस्था पाहिजे किंवा काहीतरी घरगुती अशा योजना आणल्या पाहिजे की प्रोडक्ट घरी बनतंय, घरातून तुम्ही कलेक्ट करताय आणि म्हणजे त्यामार्फत रोजगार निर्माण होईल. ते भुसावळमध्ये नाहीये. ते भुसावळमध्ये नाहीये. घरून काम कुठलीच लेडीज करत नाही. त्यांना बाहेर जाऊन 3000साठी 8 तास काम करणं परवडणार आहे का सर? महागाई आटोक्यात आली पाहिजे. राहिला प्रश्न लाडकी बहीण योजनेचा. 1500 रुपये इकडे वाढवले आणि 200 रुपये इकडे सिलेंडरचे वाढले. 450चं सिलेंडर जर 1200 देऊन आम्ही भरलेलं आहे आणि त्याची सबसिडीच्या नावावर सबसिडी किती महिने जमा झाली याचा आढावा घेतला का कोणी आजपर्यंत? किती महिने सबसिडी जमा झाली मोजून मापून? 2-3 महिने. लाडली बहीण योजनेचंही हेच होणार आहे याची मला खात्री आहे. तुम्ही समाधानी नाही? अजिबात नाही. मग कुठली कामं तुम्हाला झाली पाहिजे? राहिला प्रश्न पाण्याचा. जसं दादांनी सांगितलं, पाण्याचा प्रश्नच मोठा आहे. पाण्याचा प्रश्न खूपच मोठा आहे. जे कॉलनीचे जे रोड होते, कॉलनीचे रोड पाईपलाईन टाकून अमृत योजनेच्या पाईपलाईन आल्या पण त्याच्यात पाणी आलेलं नाहीये. तिथे पूर्ण कोरडच आहे. जिथे नळांचे कनेक्शन घेतले गेले तिथे आम्ही घरपट्टी भरू, पाणीपट्टी भरू आणि आम्हाला 10% सर्व्हिस भेटते, 100% पैसे घेतले जात आहे. मग सॅटिस्फॅक्शन कसं काय? किती दिवसाआड पाणी? 10 दिवसाआड पाणी येत असतं. रात्री अपरात्री पाणी येतं. आम्ही तर गुलमोहरवासी, आमच्याकडे तर पाईपलाईन आलेली आहे, त्यामुळे आमच्या कॉलनीचे जे रोड आहे ते पाईपलाईनमुळे उधळले गेले. त्याची कोणीही दखल घेत नाहीये. 10 वेळा निवेदन देऊन झालं, आमदार साहेबांशी अप्रत्यक्षपणे बोलल्या गेलं, पण त्याची कोणी दखल घेतलेली नाही अजूनपर्यंत. मग आम्ही समाधानी कसं काय राहू? म्हणजे असे कुठलेही कामं नाहीये की ते आमदारांनी तुमच्या केले असतील ना? असं कोणी नाहीये की पदावर आल्यानंतर काम करत नाही. जे कामं झाली पाहिजे काम करणारच आहे, पण जर काम
100% काम करायला पाहिजे, ऍटलिस्ट 90% तरी काम करायला पाहिजे. 10% सोडून द्या. भरपूर गोष्टी आहे की 10% नाही होत सफल, पण कमीत कमी 90% पैकी 50% तर विकास दिसला पाहिजे ना सर. आणि विकास पुरुष म्हणून जर आपण म्हणतोय तर मग त्याचं काय म्हणणं, काय त्या गोष्टीला काय अर्थ आहे. आणि दुसरी अजून एक गोष्ट आहे माझ्यासाठी, मला अजून एक सांगायचंय. भुसावळला लोक घाणेरडं भुसावळ असं संबोधतात बाहेर. तुमच्या भुसावळात खूप घाण आहे. मी भुसावळची नागरिक आहे, मला माझ्या भुसावळचा गर्व. ही माझी जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे. इथे येऊन लोक कमवत आहे. माझ्या भुसावळने रेल्वे दिलेली आहे. आज प्रत्येक ठिकाणचा रेल्वे एम्प्लॉई माझ्या भुसावळमधून कमवतोय. त्यांना कोणाला अधिकार नाही माझ्या भुसावळला खराब बोलण्याचा. पण जर माझ्या भुसावळची अवस्था इतकी बिकट आहे की रस्त्यांवर कचरा पडतोय. गायी, माझ्या भुसावळच्या गायी अशा रोडवर फिरताय, त्यांची काय नियोजन आहे. या ठिकाणी महिलांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. आपण भगिनी आहात, काय सांगणार? या ठिकाणी खरोखर विधानसभेत काम झालं आहे, पण आम्ही समाधानी नाहीये. ताईंनी सांगितल्याप्रमाणे आमचे म्हणजे आजची जी मुलं आहेत, छोटी मुलं आहेत, त्यांचं आरोग्य धोक्यामध्ये आहे. रोडवरती सांडपाणी येत आहे, कचरा इकडे तिकडे पसरतोय. त्याची मेन विल्हेवाट लावली पाहिजे. आणि या मेन रोडला जे सांडपाणी आहे, अक्षरशः ते सांडपाणी रोडवरती सांडते आणि त्याच्यामुळे सर्वांचंच आरोग्य धोक्यामध्ये आहे. आणि ताईंनी सांगितल्याप्रमाणे भुसावळ हे जंक्शन म्हणून ओळखलं जाते. आणि सर्वांचं हेच असतं की म्हणजे स्टेशन पासून तर अगदी कॉलनीपर्यंत घरोघरी त्या साईडला अशा अक्षरशः म्हणजे कचऱ्याची गाडी वगैरे येत नाही. त्यामुळे पूर्ण कचरा हा रोडवरती पसरतो आणि त्याच्यामुळे आमच्या मुलांचं आरोग्य हे धोक्यात येते. आणि प्राणी पण म्हणजे गायी वगैरे आहेत, एवढं गोशाळा आहे, पण त्याची अक्षरशः अशा गायी रोडवरती फिरताय. आणि त्याचं पण एक नियोजन झालं पाहिजे असं मला वाटतं. बाकी इतर जे समस्या आहेत विधानसभा म्हणजे समजा पाणी तर यांनीच मागणी सांगितलं, तसं बऱ्याच शैक्षणिक समस्या आहेत. इतर ज्या गोष्टी झाल्या पाहिजे, कामं झाली पाहिजे, त्या होत आहेत का आतापर्यंत? तर म्हणजे होत आहेत, पण त्याची जी प्रोसेस आहे ती स्लो आहे. तर मला असं वाटतं की ती अगदी असं व्यवस्थित सुरळीत झाली तर चांगलं होईल. सर, मला अजून एक पॉइंट मांडायचा होता. ज्याप्रमाणे जसं महिलांच्या दृष्टिकोनातून जर शिक्षणाचं म्हणताय, जर आमच्या मुलांना जर CBSE मध्ये आम्हाला शिकवायचंय आणि ते प्रायव्हेट स्कूलच आहे आणि तिथे 40-40 हजार आम्हाला भरावे लागताय, तर काय म्हणजे भांडवलशाहीच आहे ना. सरकारी स्कूल नाही आहे? सरकारी स्कूल बंद पडलेले आहे, कारण सरकारी स्कूलची अवस्थाच तशी झालेली आहे. सरकारी स्कूल जे आहेत त्या स्कूलमध्ये जाणारे मुलं कोण आहे? कासार काम करणारे, पासी काम करणाऱ्यांचे मुलं आहे, रिक्षा चालवणाऱ्यांचे मुलं आहेत. मग त्याच्यातून आपला भारताचा विकास होईल का? किंवा भारताचा जाऊ द्या सर, मला म्हणायचं महाराष्ट्राचा तरी विकास होईल का? शिक्षण म्हणजे या ठिकाणी सरकारी शिक्षण एकदम नाही सारखं नाहीये. 5 नंबर शाळा बंद पडलेली आहे. 5 नंबर शाळा बंद पडली. ज्या सेमी इंग्लिशच्या ज्या स्कूल आहेत, ज्या गव्हर्नमेंट हायस्कूल म्हणून ओळखल्या जातात, तिथे आहेत ना सर मुलं. पण जर मुलांना उच्च क्वालिटीचं जर शिक्षण पाहिजे तर ते सरकारी शाळेतून का नाही मिळू शकत? हा का अट्टहास आहे की 40,000च भरा आणि ताप्ती सारख्या शाळेत टाका? आज कोरोनाच्या काळामध्ये 3-3 वर्षांचे पैसे पेरेंट्सने अक्षरशः बचत गटाचे लोन उचलून, गोल्ड लोन उचलून असे भरलेले आहे. मग आम्ही कोणत्या याच्याने सांगू आमचं सोनं जर गहाण पडतंय तर आमची काय म्हणजे प्रगती झालेली आहे? खरंच ह्या एरियात सरकारी शाळा नाही आहेत, पण त्यांची म्हणजे जी परिस्थिती आहे खूप बिकट आहे. अक्षरशः त्याच्यामध्ये जे छत आहे त्याच्यातून पाणी गळती होते, बेंचेस नसतात आणि टीचर स्टाफ कमी असतो. त्याच्यामुळे जे प्रायव्हेट स्कूलमध्ये आम्हाला जे फॅसिलिटी मिळतात ते गव्हर्नमेंट स्कूलमध्ये मिळलं तर अगदी म्हणजे पूर्ण देशातला शहरातला एकानेक मुलगा हा सुशिक्षित होईल आणि त्याच्या हे पूर्ण होतील. आपण भुसावळ शहर बघितलं तर फार मोठ्या प्रमाणावरती यातील दहशत या ठिकाणी बोलली जाते. फार लोक या ठिकाणी घाबरतात. महिला सुरक्षित आहे का? आपण या ठिकाणी यांच्याकडनं जाणार की भुसावळ शहरात फारच असं डेंजर समजलं जातं, बरंचसं काहीतरी नाव असं घेतलं जातं भुसावळ शहरात. खरोखर असं आहे का? मी इथली जुनी राहणारी आहे. दोन्ही काय बघितले, भाजपाचे बघितले, बाकीचे याचे पण बघितले आहेत. जसं पाण्याचा प्रश्न सांगितला तर पूर्वी आमच्याकडे बिलकुल पाणी यायचं नाही आणि आम्ही खूप लांबवर जाऊन पाणी आणायचो. पण ती समस्या आता आम्हाला सुटलेली दिसते, कारण 8 दिवसांनी का होईना पण पूर्ण पाणी मिळतं आणि पूर्ण उन्हाळ्यातही मिळालं. आम्ही पूर्वीच्या काळी ज्या वेळेला कॉलेजमध्ये शिकत होतो
त्यावेळेला ट्रँकरने पाणी यायचं आणि ट्रँकर 3 दिवसांनी यायचं, ते पाणी साठवून ठेवायचं आणि अक्षरशः जर शेजारी कोणी डिलिव्हरी झालेली स्त्री असेल तर तिचं पाणी भरून आम्ही द्यायचो, ट्रँकरवर भांडणं व्हायची. पण ह्या समस्या त्या काळामध्ये पाण्याचा प्रश्न खूप होता. आता तो पाण्याचा प्रश्न बऱ्याच अंशी सुटलेला आहे. शहर खूप मोठं वाढतंय, त्याच्यामुळे पाण्याची व्यवस्था करण्यासाठी यांना 8-8 दिवसांनी पाणी सोडणं जरुरी आहे. दुसरी गोष्ट, जी समस्या शिक्षणाची आहे त्यामध्ये सांगते की आजकाल पालक कुणीही या ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये मुलांना घालूच इच्छित नाही आणि त्यामुळे ती समस्या खूप मोठी आहे. त्यामध्ये जर एक पुढे काम करत असेल तर त्याच्याबरोबर सगळ्यांनी साथ देणं हे आवश्यक आहे असं मला वाटतं. तिसरी गोष्ट म्हणजे सांस्कृतिक क्षेत्र. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षापासून आमदार साहेबांच्या माध्यमातून जे काही सांस्कृतिक कार्यक्रम 15 ऑगस्टला घेतले जातात त्यावेळेला अशा कलाकारांना निवडलं जातं. असं काही म्हटलं जात नाही की तुम्ही कलाकार या आणि काम करा, तर त्यामध्ये फक्त एक ॲडव्हर्टाईज दिलं जातं. त्याच्यातनं ज्यांनी यायचं त्यांनी रोल करायचा आणि मी त्या कार्यक्रमाचे निवेदन केलेले आहे. मी स्वतः पाहिलेलं आहे की जे लोकांनी कधीही स्टेजवर काम केलेलं नाही अशा स्त्रिया तिथे काम करतात, अशी मुलं तिथे काम करतात. राज्याभिषेक सोहळा असेल किंवा आता ही भगतसिंगची नाटिका असेल, त्याच्या आधी डान्स कॉम्पिटिशन्स वगैरे घेतल्या जातात. या माध्यमातून सांस्कृतिक स्त्रियांच्या जीवनामध्ये ते सगळे बहुतेक मोस्टली स्त्री ओरिएंटेड असतात आणि त्यामध्ये स्त्रियांच्या सांस्कृतिक प्रगतीसाठी काम केलं जातं. तिसरी गोष्ट म्हणजे आखाजीचा जो सण आहे त्यामध्ये स्त्रियांना माहेरी बोलवलं जातं. अशा कार्यक्रमात एक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. त्या ठिकाणी स्त्रिया येतात, त्यांना बाकायदा आपली जी संस्कृती आहे तिला धरून जोपासना करण्याचा प्रयत्न केला जातो. ज्या अर्थी आपण पाश्चात्य संस्कृतीकडे वळत असताना संस्कृतीकडे मागे टाकत चाललो, तर आमदार साहेबांचं आणि त्या प्रतिष्ठा मंडळाचं यांनी सांगितलं, त्या प्रतिष्ठा मंडळाच्या माध्यमातून जी आपली संस्कृती तिला पुन्हा उजागर करण्यासाठी आमदार साहेबांच्या चाणाक्ष नजरेतनं प्रयत्न केले जातात. त्यावेळेला स्त्रियांना ओटी वगैरे दिली जाते, हार गजरे लावायला दिले जातात, त्यांना पारंपरिक वेशभूषेमध्ये यायला सांगितलं जातं. हे सगळे संस्कृतीमध्ये सर समस्याच सांगितल्या पाहिजे असं नाही. समस्या का निर्माण होतात त्याला आम्ही जबाबदार जे लोक आहोत तिथले, हे पण नागरिक पण असतात, तर त्या पण बोलल्या गेल्या पाहिजे. मी कोणत्याही पक्षाची नाही, त्याच्यामुळे मी जे मांडणार ते माझं प्रखर मत आणि माझं जे निरीक्षण आहे त्या माध्यमातून मांडणार आहे. तर हे मी ऑब्झर्व केलेलं आहे. त्या ठिकाणी सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ते कार्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. फक्त एकच आहे की एक अकेला कब तक लढेगा, उसके साथ आपको खांदे से खांदे निकाल लेके जाना पडेगा. चौथी समस्या तुम्ही सुरक्षेची सांगितली. आम्ही अगदी लहानपणापासून आमचे कुणीही नातलग आमच्याकडे येण्यासाठी तयार नसतात, कारण भुसावळ शहर हे छोटं मुंबई म्हणून ओळखलं जातं. त्या ठिकाणी खून वगैरे जे ते आम असतात. पण मी माझं स्वतःच सांगते, मी एकटी फिरते, मला कधीही भीती वाटत नाही, कारण की मला एक स्वतःवर विश्वास असतो आणि स्वतःवर विश्वास असताना मी स्वतःलाही काळजी घेत असते. जर मी स्वतःला धोक्यामध्ये घालत असेल तर त्या ठिकाणी आमदार येऊन काही माझी सुरक्षा करणार नाही किंवा पोलीस ऑफिसरही त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकत नाही. तर या ठिकाणी माझे नागरिक जे आहेत ते सजग असले पाहिजे. त्या ठिकाणी जर त्यांना कुठे दिसतंय तर त्यांनी ती गोष्ट, आणि जर ते सहाय्य करत नसतील तर ती उचलून धरली पाहिजे, त्याला आवाज उठवला पाहिजे. हे करणं आवश्यक आहे. मग आता आपण संपूर्ण भारतामध्येच या समस्या बघत आहोत, तर त्या दृष्टीने सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांना स्वतःलाच जागरूक झालं पाहिजे. आणि सगळ्यात मूळ मुद्दा म्हणजे मला भुसावळमध्ये आढळतो की व्यसनाधीनता जी वाढते आहे, त्या व्यसनाधीनतेला कमी करण्यासाठी सगळ्यात मोठं काम केलं पाहिजे. जर अजून एक काम आमदार साहेबांच्या माध्यमातून अनेक वर्षापासून केलं जातं. दर दिवाळीच्या आधी 3 दिवसांचं एक आपण त्याला म्हणतो एक प्रकारची बाजारपेठ उपलब्ध करून दिली. ते ब्राह्मण संघामध्ये याचं आयोजन असतं. स्त्रियांना फ्रीमध्ये त्या ठिकाणी स्टॉल लावायची अनुमती असते, त्यांना ते मिळवून दिलं जातं. आणि बऱ्याच स्त्रिया मी तिथे बघते की ज्या कधीही व्यापारामध्ये उतरलेल्या नाहीये किंवा त्यांनी कुठल्याही प्रकारचा बिझनेस केलेला नाहीये, अशा स्त्रिया आपले छोटे छोटे प्रॉडक्ट्स घेऊन तिथे येतात. अगदी पाणीपुरीचा स्टॉल सुद्धा लावतात, कसला खाण्याचा स्टॉल लावतात, काही बाजारातनं आणून त्याचे स्टॉल लावतात आणि ते विकतात. त्यांच्या माध्यमातून मी पाहिलेलं आहे की त्या अगदी गरीब आणि अशिक्षित स्त्रिया पण असतील त्यामध्ये, की त्या कधीही बाजारामध्ये गेले, त्यांना बोलून भाव विकण्याची हे नाहीये, स्किल नाहीये, तरी त्या तिथे विकतात आणि त्या माध्यमातून त्यांना
फायदा होतो, त्याचा त्या त्यांच्या संसारासाठी त्यांच्या याच्यासाठी उपयोग करतात. म्हणजे- तर या माध्यमातून त्यांची विचार हा आहे की बीज पेरलं गेलं पाहिजे आणि मग ते उगवतं आणि काही वर्षांनी त्याची फळं दिसतात. म्हणून हे जे आमदार आहेत हे जे 20 वर्षापासून आपल्याला दृश्य स्वरूपात जर त्यांची कामं दिसत नसतील तरी मला वाटतं की बीज पेरलं जात आहे, ते उगवलं जाईल आणि फैलं जाईल. पण त्यासाठी बाकीच्यांनाही त्या रोपाला जपलं पाहिजे, हे काम केलं पाहिजे. तर स्त्रियांना ते सांगतात की तुम्ही हे छोटंसं तुम्हाला एक स्टॉल उपलब्ध करून दिलेलं आहे, तिच्यातनं तुमच्यामध्ये एक बीज पेरल्या गेलंय की तुम्ही तुमचं स्वतःचं कमवण्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे. ती जागृतता, ती एक ज्योत पेटवली की आपोआप पेटल्या जाते. मी पाहते मागच्या वर्षी त्या ठिकाणी जास्त स्टॉल आले, आता ह्या वर्षी आणखीन जास्त येतील. स्त्रिया एकमेकांना सांगतात आणि स्त्रिया ह्या सगळ्यात महत्वाचं काम करतात, एकमेकांपर्यंत चांगले संदेशही पोहोचवायचे आणि वाईट संदेशही पोहोचवायचे. आणि त्या दृष्टिकोनातनं मी साम टीव्हीच्या माध्यमातून सांगते की स्त्रियांनी स्वतः जागृत झालं पाहिजे आणि प्रत्येक क्षेत्रात आपलं जे शक्ती आहे त्याचा वापर केला पाहिजे. धन्यवाद. बऱ्याचशा समस्या या ठिकाणी मांडल्या आहेत. आमदारांनी काम केलं आहे, काही म्हणतात की आमदारांचं काम पाहिजे तसं नाही. काय सांगणार सर, खरोखर आमदार अपयशी ठरले आहेत? सर आता याला अपयशी ठरलं असं मुख्य म्हणता येणार नाही. जसं ज्येष्ठ नागरिकांना एक विशेष प्रश्न पडलेला आहे, म्हणजे जवळजवळ 80% ज्येष्ठ नागरिकांना, भुसावळ शहराच्या ज्येष्ठ नागरिकांना प्रश्न असा पडलेला आहे, इतके वेल क्वालिफाईड आहे आपले आमदार साहेब, कामं पण करतात, प्रश्न नाही, कामं करतात, केलेले पण आहे, पण असे विशेष कामं भुसावळमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. जसं सुंदर शहर पाहिजे आपल्याला, स्वच्छ शहर पाहिजे आपल्याला, जिथे आता मेट्रो सिटीमध्ये 20 चांगले म्युरल बनवलेले असतात, गार्डन केलेले असतात की जेणेकरून आपल्याला वाटतं किंवा हे स्वच्छ शहर आहे आणि चांगलं वाटतं आहे. कलादालनाचा प्रकारच नाही आहे भुसावळमध्ये. म्हणजे आमच्या कलावंतांना तर असा प्रश्न पडतो की आम्ही एक्झिबिशन लावावं तर कुठे लावावं. जहांगीर आड घेतली म्हणजे तिथे 50-50, 60-60 हजार कोण बनणार. कितीतरी वेळा आम्ही सांस्कृतिक भुसावळ शहर संस्कृतीमध्ये एक नंबर आहे. म्हणजे मी तर म्हणतो जळगावपेक्षा बरेचसे लोक म्हणतात जळगावमध्ये जे कलावंतांनी आहे ते भुसावळमध्ये आहे, पण कलावंतांना असे पाठीराखे कोणीच नाही आहे की जेणेकरून एक प्रकारचं आपल्याला कलादालन मिळावं. सप्तकलांना जोपासना देणारे आमदार साहेब असायला पाहिजे की जेणेकरून त्यांनी आपल्याला पाठीवर थाप दिली कौतुकाची, तर कलावंतांना खूप बरं वाटतं आणि काहीतरी करावं असं वाटतं. कुठलीही सुविधा या ठिकाणी कलावंतांना एक प्रदर्शन भरवण्यासाठी असं कलादालन आहे. आम्ही आर्टिस्ट विजन फाउंडेशनच्या माध्यमातून कितीतरी वेळा आम्ही केलेलं आहे. खासदारांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिले आहे, लोकल प्रतिनिधी वगैरे यांनी पण आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, पण ते म्हणतात तुम्ही आम्हाला जागा सांगा. आम्ही कुठून जागा सांगणार आहे, प्रश्न असा प्रश्न ते टाळतात असं एक प्रकार म्हणतात किंवा त्यांना मग त्याचं महत्व किंवा त्यांना त्याच्यात विशेष रस नाही असंच आम्हाला म्हणावं असं वाटतं. सामाजिक क्षेत्रात सर्व कामं होऊ शकतात, तसं मग गव्हर्नमेंटमध्ये का नाही होऊ शकत? गव्हर्नमेंटमध्ये सर्वात आधी तर मी एक तुम्हाला सांगू इच्छितो की जसं ताईंनी सांगितलं की भुसावळला नगरपालिका आणि आमदार हे काय असावं. सर्वात आधी तर यांनी जे मुद्दे मांडले हे सगळे नगरपालिकेच्या अंतर्गत येतात, बरोबर. म्हणजे जसं तुम्हाला पाणी आणि तुमचं शैक्षणिक, ह्या सगळे जे मुद्दे आहेत हे सगळं नगरपालिकेच्या अंडर येतात. आणि नगरपालिकेमध्ये जरी सत्ता असली तरी त्याला आमदार जबाबदार नसतो. आमदाराचे कामं काय असतात? आमदाराचे काम असतात रस्ते, जे मुख्य रस्ते असतात ते वाले. जसे आता तुम्ही अंतर्गत रस्ते जर तुम्ही भुसावळमध्ये पाहिलेत, जर तुम्ही फिरले असाल तर तुम्हाला 100% कॉन्क्रीट आणि पेवर ब्लॉक असे तुम्हाला एकदम सुव्यवस्थित रस्ते दिसतील. त्यानंतर आमदार साहेबांनी जे कामं केलेले आहेत, जसे साहेबांनी सांगितलं की गार्डन वगैरे नाही आहेत, तर तुम्ही प्रत्येक वार्डामध्ये जर गेले तर तुम्हाला सुशोभीकरणासाठी त्यांनी प्रत्येकाला एक गार्डन त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. त्याच्यासाठी बऱ्यापैकी निधी आमदार साहेबांनी दिलेला आहे. तो तुमचा प्रत्येक प्रभागामध्ये तसे त्यांनी गार्डन करून दिलेले आहेत अगदी. त्यानंतर त्यांनी सांगितलं की जसं पाणीची जरी समस्या जरी असली, ती नगरपालिकेचा जरी प्रश्न असला तरी त्याच्यासाठी अमृत योजनेसाठी आमदार साहेबांनी बऱ्यापैकी फंड आणलेला आहे. आणि अमृत योजनेचं काम एक 50 ते 60% पेक्षाही जास्त झालेलं आहे. फक्त त्यांना जी शेवटची जी अंतिम मंजुरी आहे ती ठेकेदाराच्या एक निष्काळजीपणा म्हणा किंवा आपण ते म्हणू शकतो की त्याच्यामुळे ती तांत्रिक अडचणीमुळे ती राहिलेली होती आणि ती पण त्यांनी मंजुरी, वाढीव निधी त्यांनी त्याच्यामध्ये मंजूर करून आणलाय. म्हणजे 2 महिन्याचा कालावधी आता राहिलेला आहे, बरोबर. मग हे कामं होतील असं वाटतं? नाही, 2 महिन्याच्या कालावधीत तर हे कामं होणं शक्य नाहीये, पण तरी पण त्यांची एक 100% नियोजन आहेच की जे होईल असं. बरेचसे कामं झाले. आणि यांनी साहेबांनी जे सांगितलं
की सांस्कृतिक मध्ये आमदार साहेबांचं किंवा रस नसेल, हे बघा ते पर्सनली प्रश्न असतील तर तेव्हा मला काही हरकत नाही. बाकी जर बघितलं, प्रतिष्ठा महिला मंडळ म्हणजे रजनीताई सावकार आहे, त्यांच्या मिसेस आता आमदार त्यांनी मागे एक शिवराज्याभिषेक सोहळा घेतला होता, त्यामध्ये त्यांनी एकदम सजीव देखावा केला होता. त्यामध्ये सुद्धा म्हणजे मराठी कलावंतांपेक्षा जास्त सिंधी कलावंत आले होते. तर त्याच्यामध्ये जर साहेब म्हणत असतील की कलावंतांमध्ये त्यांना रस नसेल, तर ते तर प्रत्येक वेळेस सामाजिक कार्य करत असतात. त्यांचे जे सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा आता त्यांनी 15 ऑगस्टला त्यांनी भगतसिंग वरती एक छान एक नाट्यगृह गेली होती, तर त्याच्यामध्ये इतकं सुंदर त्यांनी कार्यक्रम केला होता की ते एकदम मस्त कार्यक्रम होता. म्हणजे ते सामाजिक दृष्ट्या याच्यामध्ये पण ते कार्यक्रम करत असतात. जे आमदार साहेबांचं काम समाधानी आहे. आता जसं ते रस्त्यांचं ताईंने म्हणाले की हा जो मुख्य रस्ता आहे, आता ह्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे तो मुख्य रस्ता, तर जे डांबर आणि पाण्याचं जे मेल आहे तो जमतच नाही पहिली गोष्ट. तर जेवढं पाणी पडणार तर डांबराचा रस्ता खराब होणारच. तर याच्याकरता 150 कोटी रुपयाची एक बजेटमध्ये हे झालेली आहे. तर त्यामध्ये तुमचं यावल नाका ते पूर्ण जामनेरपर्यंत कॉन्क्रिटीकरण होणार आहे. याची एक थोड्या दिवसात वर्क ऑर्डर होईलच. तर त्याच्यामध्ये आणि मंजुरी झालेली आहे. मंजुरी झाल्यानंतर तुम्ही डबल तर रस्ता करू शकत नाही त्याच्यावरती काम. आणि नगरपालिकेकडे फंड नाहीये. हा नगरपालिकेच्या अंडर रस्ता येतो. हा जो जामनेर रोड आहे हा नगरपालिकेच्या अंडर येतो. तर त्याला तरी आमदार साहेबांनी त्याला मंजुरी मिळवून दिलेली. 150 कोटीचं काम ते होणार आहे. म्हणजे बरेचसे कामं या ठिकाणी मार्गी लावले. 100%. या ठिकाणी आपल्यासोबत काही शिक्षक आहेत. आपण सर सांगू शकतो की सर खरोखर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता कमी झाली आहे का जास्त बरोबर आहे? शैक्षणिक पात्रता कमी असं म्हणता नाही येणार सर, पण दुरावस्था आहे. तसं आता बाजूलाच आपण तिथे उभा आहोत, त्याच्या बाजूला DS हायस्कूल आहे. त्या DS हायस्कूलची अवस्था आपण पाहू शकताय की सर्व तिथे पाडलं जात आहे. त्याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार हे सगळे ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांचं काम आहे पाहणं, बरोबर आहे. नंतर आता जे सत्तारूढ आहेत, महायुतीचं सरकार आहे, हे शिक्षकांशी अक्षरशः खेळताय, बरोबर आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून फक्त त्यांना गाजर दाखवताय की आता भरती केली जाते. वेळोवेळी आता इलेक्शनला 2 महिने येऊन आले, अजूनही कुठलंच नोटिफिकेशन आलेलं नाहीये पुढचं, की सांगताय फक्त की आम्ही आता नोटिफिकेशन काढतोय. त्याच पद्धतीनं लगेच दुसरं नोटिफिकेशन आलं टेटचं. म्हणजे या पद्धतीनं टेटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडनं पैसा गोळा करायचा आणि आम्हा तिजोरीत भरायचा. या पद्धतीनं अक्षरशः विद्यार्थ्यांशी खेळणं चालू आहे या सरकारचं. आणि या विधानसभा क्षेत्रामध्ये जर पाहायला गेलं, विद्यमान आमदार साहेब आहेत, यांनी वेळोवेळी पाठपुरावा आमच्या संघटनांनी, विविध शिक्षकांनी केलं की आम्हाला क्रीडा संकुल हवं, पण कुठल्याच प्रकारचं त्याच्यावर काहीच आमदार साहेबांचा त्यावर रिप्लाय नाही आहे. या ठिकाणी क्रीडा मंत्री पण, केंद्रीय क्रीडा मंत्री पण आहे, तुमच्या मतदारसंघातलेच आहे, त्यांनी काही पाठपुरावा केला नाही? त्या आता झाल्या, त्यांच्याशी आता बोलणं झालंय. त्या मॅडम बोलल्या की ठीक आहे आम्ही बघतो. आता सध्या त्या मोठं डिझास्टर झालं त्यामुळे त्यांच्याशी जास्त कॉन्टॅक्ट झाला नाही. पण त्यानंतर पुन्हा सांस्कृतिक भवनाचा मुद्दा आहे. आमच्याकडे कला भरपूर आहेत, कलाकार आहेत, पण त्यांना वाव नाही आहेत, बरोबर आहे. एक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांना व्यासपीठ पाहिजे. वेळोवेळी साहेबांना आम्ही भेटलो, निवेदनं दिले, पण सांस्कृतिक भवनाचा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. आणि महत्वाचा मुद्दा या ठिकाणी शासन 20 पटसंख्या किंवा त्यापेक्षा कमी संख्या असलेल्या विद्यार्थी संख्या त्या शाळा बंद करू इच्छिते. आणि जिथे आता पुन्हा त्यांनी एक GR काढला की 20 विद्यार्थी असतील तिथे सेवानिवृत्त शिक्षक यांची नेमणूक करण्यात येईल. मग हे काय म्हणजे फक्त त्यांना संधी द्यायची आणि बेरोजगार तसे राहतील? हा कुठला न्याय? त्यामुळे मी महायुती सरकारच्या विरोधात आहेत, त्यांच्या कामाच्या विरोधात आहेत. तसे विद्यमान आमदार आहेत, यांचंही काम या ठिकाणी पाहिजे तसं समाधानकारक नाहीये. भुसावळ विधानसभा क्षेत्रातील काही व्यावसायिक आपल्याला या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडे आपण जाणून घेणार आहोत. सर काय सांगणार, व्यवसायाबद्दल कसं राहिलं या विधानसभा? सर व्यवसायाचं म्हणाल तर व्यावसायिकाला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो ते म्हणजे सुरक्षितता. आम्हाला आनंद आहे की जेव्हापासून हे आमदार आले तेव्हापासून आम्हाला आमदाराकडनं कोणत्याही प्रकारचा व्यावसायिकाला तरी त्रास नाही आहे. वी आर सॅटिस्फाईड. एक सुशिक्षित, मृदू स्वभावी चांगला आमदार आहे, आम्ही समाधानी आहोत. पण अशाच वेळेला चांगल्या माणसाकडनं आमच्या अपेक्षा अजून वाढतात. व्यावसायिकाला आम्हाला चांगलं स्किल मॅनपॉवर अजूनही उपलब्ध नाही आहेत. एक स्किल डेव्हलपमेंट सेंटरची आम्हाला इथे आवश्यकता आहे, ज्याची आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे की आम्ही जर पेपरात ॲड टाकली की आम्हाला कामाला जर 10 लोक पाहिजे तर चांगला स्किल्ड माणूस आम्हाला कामावर उपस्थित येऊ शकत नाही. सो आम्हाला स्किल डेव्हलपमेंट सेंटर पाहिजे आहेत. MIDC वाढत चाललेली आहेत. मागील 5 वर्षात MIDC मध्ये उद्योग येत आहेत, पण
पण MIDC मध्ये उद्योग अजून वाढलेत तर आमच्या व्यवसायाला सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो. आणि गोष्ट राहिली प्रशासनाची, आम्हाला व्यवसायाला सुरक्षितता आहे, पण आम्ही ऑलरेडी त्यांना सांगितलेलं आहे की इथे जर IPS ऑफिसर आणि जर एखादा IAS ऑफिसर नियुक्त होऊ शकला त्या ज्या प्रशासनिक अडचणी आहे, प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही आमदारांकडे जातो. त्यांचं काम आहे विधिमंडळामध्ये प्रश्न मांडायचा. अनेक प्रश्न त्यांच्याशी संदर्भित नसतात, पण ते कोणाशी संदर्भित असतात? प्रशासकीय अधिकाऱ्यांशी. सो आमची चांगल्या माणसाची हीच अपेक्षा असते की त्यांनी या प्रशासकीय गोष्टींकडे अजून लक्ष द्यावं आणि या 2-3 जर महत्त्वपूर्ण नियुक्त्या आहे त्या जर करून दिल्या तर आमचे प्रश्न अजून मार्गी लागतील. हीच अपेक्षा आमची. आमदाराचं काम व्यापाऱ्यांसंदर्भात सॅटिस्फाईड आहेत आणि अपेक्षा वाढतात चांगल्या माणसाकडनं. सो आम्हाला अजून चांगल्या अपेक्षा त्यांच्याकडनं आहे. पुन्हा हे आमदार तुम्हाला अपेक्षित आहे का? 100% अपेक्षित आहे. म्हणजे व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून म्हणाल तर नोन पर्सन इज बेटर. आम्ही यांना ओळखतो आणि व्यापारी दृष्टिकोनातून आम्हाला हा आमदार परत हवा आहे. आवाज महाराष्ट्राचा आपण भुसावळ विधानसभेचा हा जे काय प्रश्न होते आपण ते जाणून घेतलेलं आहे. सगळ्यांचे जे मत आहे, कोणी चांगलं काम केलेलं आहे तर काही समस्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत. विधानसभेमध्ये हेच आमदार हवे काही नागरिकांचं म्हणणं आहे, तर काही महिलांचं म्हणणं आहे की कुठलंही काम झालेलं नाही. यामुळे आता येणाऱ्या काळात कोण आमदार या ठिकाणी होणार आपण बघू शकणार. पण बऱ्याचशा समस्या या ठिकाणी मांडल्या गेल्या आहेत आणि काही व्यापाऱ्यांनी तर समाधान व्यक्त केलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कोण आमदार होईल हे जनता ठरवणार. संजय महाजन, साम TV, जळगाव. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TVच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.